सध्या आपण भारत-पाकिस्तानच्या युद्धादरम्यान बऱ्याचदा ऐकत आहोत ब्रह्मोस क्रूझ मिसाईल. तर ब्रह्मोस क्रूझ मिसाईलबद्दल थोडक्यात इन्फॉर्मेशन अशी की ब्रह्मपुत्रा आणि रशियाची मोस्कवा या दोन नद्यांच्या नावाच्या वरून ब्रह्मोस ह्या मिसाईलचे नाव ठेवण्यात आले आहे. कारण हे ब्रह्मोस जी डेव्हलप करण्यात आलेली आहे ती भारत आणि रशिया दोघांनी मिळून केलेली आहे. याचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे हे सुपरसॉनिक क्रूझ मिसाईल आहे, जी जमीन, समुद्र आणि हवा या तिन्ही ठिकाणातून त्याला आपण प्रक्षेपित करू शकतो किंवा मारा करू शकतो. याची गती जी आहे ती 3 मॅक एवढी आहे, म्हणजे आवाजापेक्षा 3 पट अधिक, आवाजाच्या गतीपेक्षा 3 पट अधिक आहे हे आपण पाहतो. साधारणपणे ब्रह्मोसवरती पारंपरिक विस्फोट आणि परमाणु क्षमता या दोन्ही मारा करण्याची क्षमता आहे हे आपण पाहतो. तर ही एक प्रकारे GPS टर्मिनल गायडन्स रडार सिस्टम याच्या मार्गदर्शनाखाली ही प्रणाली काम करत असते. जमिनीवरून मारा करत असताना मोबाईल लॉन्चर, त्याचबरोबर समुद्रातून मारा करत असताना पाणबुडी किंवा युद्धपोत यांच्यामधून, आणि ज्यावेळेस हवेतून मारा केला जातो त्यावेळेस सुखोईसारखी विमानं यांच्यामधून या ब्रह्मोस मिसाईलचा वापर करता येऊ शकतो. भारत आणि रशियाच्या ब्रह्मोस एरोस्पेस लिमिटेडने याची डेव्हलपमेंट केलेले आहे. याची सैन्य भूमिका आपण जर बघितली तर पूर्णपणे एक प्रभावीपणे ब्रह्मोसचा वापर आत्ताच्याही काळामध्ये आपण दिसून येतो. सुपरसॉनिक मिसाईल असल्यामुळे ब्रह्मोसचा वापर हा चांगल्या प्रकारे टार्गेटेड करता येऊ शकतो. आता सध्या आपण पाहत आहोत की ब्रह्मोस आणि राफेल यांचा वापर करून सध्याच्या पाकिस्तान विरोधाच्या युद्धामध्ये ब्रह्मोसचा वापर करून भारताने पाकिस्तानला एक प्रकारे जेरीस आणले असं एक दावा केला जात आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं की ही जे काही वैशिष्ट्य आहे या ब्रह्मोसचं वैशिष्ट्य हे आहे की सुपरसॉनिक क्रूझ मिसाईल आहे आणि त्याची क्षमता जी आहे ते हिंद महासागरापर्यंत आपल्याला घेऊन जाते. तर या दृष्टिकोनातून ब्रह्मोस मिसाईल हे एक सगळ्यात महत्त्वपूर्ण भारताकडील क्रूझ मिसाईल आहे. मोजक्याच देशांकडे अशा क्रूझ मिसाईल आहेत आणि भारत ही त्या दरम्यान एक आहे.